माझी मोलकरीण मला रोज म्हणायची, "डॉक्टर साहेबा, नाईट शिफ्ट करू नका. तुमच्या वाट्याची शिक्षा मला भोगावी लागते." ती काय म्हणाली ते मला समजलं नाही. एके दिवशी माझी तब्येत बिघडली होती, म्हणून मी माझ्या जागी दुसऱ्याला ड्युटी देऊन मी अचानक घरी आले. मला माझ्या खोलीतून ओरडण्याचा आवाज येत होता. माझा नवरा तर घरी नव्हता, पण मी खोलीचे दार उघडले तेव्हा समोरचे दृश्य पाहून मला धक्काच बसला. कारण माझी धाकटी मुलगी आणि ती मोलकरीण खोलीत माझ्या अनेक दिवसांपासून लक्षात येत होतं की ती मोलकरीण माझ्याकडे वारंवार यायची आणि काहीही न बोलता तिथून निघून जायची. कदाचित तिला माझ्याशी काहीतरी बोलायचं असेल. तेव्हा मी तिला 3-4 वेळा असे करताना पाहिले. तेव्हा एके दिवशी मी तिला विचारले, "सुमित्रा, तुला माझ्याशी बोलायचे आहे का?" मला वाटले कदाचित तिला पैशांची गरज असेल, कारण बहुतेकदा गरीब लोकांचा हाच प्रश्न असतो. त्यांना फक्त पैशांची गरज असते. म्हणूनच मी तिला विचारले की तिला पैशांची गरज आहे की नाही. तेव्हा सुमित्रा म्हणाली, "नाही मॅडम, मला पैशांची गरज नाही. उलट मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं." तिच्या चेहऱ्यावरच्या काळजीच्या रेषा मला स्पष्ट दिसत होत्या. मी सुमित्राला म्हणाले, "मला लवकर सांग, मला दवाखान्यात जायला उशीर होतो आहे." सुमित्रा बोलू लागली की मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही नाईट शिफ्ट करू नका. मी तिच्याकडे आश्चर्याने आणि थोडंसं रागाने पाहिलं. मी नाईट ड्युटीवर जाऊ नये असं म्हणण्याचा अर्थ काय? की मी नाईट ड्युटी करू नये? आणि हे सांगणारी शेवटी ही कोण? मला रागावलेली पाहून ती काही न बोलता पटकन तिथून निघून गेली. मला वाटले की मी गेल्यावर तिला आणखी घरची कामे करावी लागत असतील, म्हणूनच ती असे बोलत होती. असं असलं तरी काही काळापासून तिच्या वागण्यात बदल झालेला दिसत होता. त्यामुळे तिच्यावर लक्ष ठेवून शेवटी तिच्या मनात काय चालले आहे ते कळावे असे मला वाटले. त्या दिवशी मी दवाखान्यात आली. जरी मी फक्त डे ड्युटी करत असे, पण गेल्या 4 वर्षांपासून मग मी नाईट शिफ्ट करत होते आणि मला त्यात काही अडचण नव्हती. कारण आता मुलं मोठी झाली होती आणि तरीही मी सुमित्राला पूर्ण वेळ ठेवली होती, जेणेकरून ती रात्रंदिवस आमच्या घरी राहावी आणि संध्याकाळी तर माझा नवरा पण घरी यायचा, म्हणून मला काळजी नव्हती. पण गेल्या काही दिवसांपासून सुमित्राबद्दल विचित्र विचार यायला लागले होते की ती माझ्या पाठीमागे काहीतरी चुकीचे काम करत असेल. मी अनेकदा माझ्या सहकारी इतर महिलांकडून ऐकायचे की एक स्त्री मोलकरणीच्या हाती तिचं घर सोडायची आणि नोकरी करायची. मग तिच्या नवऱ्याने तिच्या मोलकरणीसोबत प्रेमसंबंध सुरू केले आणि तिच्याशी गुपचूप लग्नही केलं. ही बातमी ऐकल्यापासून मला चैन पडत नव्हतं. मला माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास होता की माझा नवरा माझ्याशी असं काही करू शकत नाही आणि माझा त्या मोलकरणीवरही विश्वास होता, कारण ती खूप सभ्य स्त्री आहे. पण मग मला वाटलं की कोणाला किती वेळ लागतो बदलण्यासाठी. मी माझ्या नवऱ्यावर आणि मोलकरणीवर लक्ष ठेवायचं ठरवलं. मी सकाळी उशिरापर्यंत झोपायची, म्हणूनच माझे पती सुमित्राने तयार केलेला नाश्ता करून निघून जायचे. मला वाटले की मी स्वतः उठून त्यांचा नाश्ता करावा, पण रात्रभर काम करून मी इतकी थकून जायचे की संध्याकाळी 6 वाजता घरी परतल्यावर गाढ झोप लागायची आणि पुन्हा उठायचेच नाही. दुपारी 2 वाजता ते 6 वाजता उठायचे. दुपारच्या जेवणानंतर मी माझ्या खाजगी दवाखान्यात बसायचे, कारण दवाखान्यातील नोकरी व्यतिरिक्त मी एक खाजगी दवाखाना देखील काढला होता, ज्यात मी गरीब लोकांवर मोफत उपचार करायचे. दवाखान्यातून आल्यानंतर संध्याकाळचा चहा पिऊन मी दवाखान्यात जायची. कधीकधी माझा नवरा माझ्याकडे तक्रार करायचा की मिताली, तू तुझं आयुष्य इतकं व्यस्त केलं आहेस की माझ्यासाठी तुला वेळच नाही. शेवटी मलाही तुझी गरज वाटते. पण माझा नवरा खूप चांगला होता. मी त्याला पटकन पटवून द्यायचे आणि त्यालाही माझा मुद्दा समजायचा. आयुष्याचा हा दिनक्रम चालू होता. काही दिवस असेच शांततेत गेले. मला असे काही दिसले नाही, त्यामुळे मीही काहीशी निवांत झाली. पण एके दिवशी सुमित्रा पुन्हा माझ्याकडे आली आणि म्हणाली, "मॅडम, जर तुम्ही माझे ऐकले तर बरे होईल. तुम्ही दिवसभरात तुमची ड्युटी पूर्ण करू शकता. तुम्ही गेल्यावर तुमच्या कृत्याची शिक्षा मला भोगावी लागते." यावेळी ती खूप रागाने हे बोलत होती आणि तिचं बोलणं संपवून ती तिथून निघून गेली होती. तिचं बोलणं ऐकून मला एवढा धक्का बसला की मला काही समजले नाही की शिक्षेचा अर्थ काय. ती माझ्या पतीसोबत माझा वाटलेला वेळ तर घालवत नव्हती. फक्त हा विचार करून माझ्या पायाखालची जमीन सरकायला लागली. मला माझ्या नवऱ्यावर जो विश्वास होता तो आता डगमगायला लागला होता. पण मग मला वाटलं, नाही, असं होऊ शकत नाही. ती कदाचित असंच म्हणत असेल, पण तरीही मी नाईट शिफ्ट करू नये, तर दिवसाची ड्युटी केली पाहिजे असा तिचा वारंवार आग्रह करण्यामागचा हेतू काय होता हे मला कळायला हवे. मी डॉक्टर होते आणि मी आयुष्यभर प्रामाणिकपणे काम केले होते आणि मी कधीही कोणाचेही एक्स्ट्रा फेवर किंवा उपकार घेतले नाहीत. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी माझ्यावर जे काही कर्तव्य सोपवले ते मी आनंदाने स्वीकारले आणि पूर्ण निष्ठेने पार पाडले. ते अजून नाईट शिफ्टबद्दल बोलत होते आणि मी म्हणाले की मी नाईट ड्युटी करेन, मला काही प्रॉब्लेम नाही. आणि आता मी अचानक सोडूही शकत नव्हते. माझा मुद्दा खराब होईल. बऱ्याच वर्षांपासून मी मेहनत करत होते आणि मी माझ्या मुद्द्यापासून कधीही मुक्त नव्हते. संपूर्ण कर्मचाऱ्यांचा माझ्यावर खूप विश्वास होता, परंतु मला स्वतःला असेही मोडण्याची इच्छा नव्हती. मला वाटले की काही ना काहीतरी करावे लागेल. सुमित्रा माझ्या घरी 1 वर्षापासून काम करत होती. मी तिला नोकरीच्या पहिल्या दिवशीच सांगितले होते की तुला येथे 24 तास राहावे लागेल आणि या सगळ्या काळात ना तिची माझ्या विरुद्ध तक्रार होती ना माझी तिच्या विरुद्ध काही तक्रार होती. ती एक विधवा होती जिला 2 मुले होती.
त्यांना आधार देण्यासाठी ती माझ्या घरी काम करायची. मी तिला नोकरीच्या पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की तुला इथे 24 तास राहावं लागेल. तिला तिच्या मुलांची काळजी नव्हती, कारण तिला सांभाळायला तिचे आईवडील तिथे होते आणि ते गावात राहत होते. ती आमच्या घरी एकटीच राहायची. तिला जो काही पगार मिळतो तो ती तिच्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी गावी पाठवायची. मी तिला अनेकदा सांगितले होते, तुला हवे असेल तर तू तुझ्या मुलांनाही इथे बोलावू शकते. असेही अनेक वेळा सांगितले. तू जिथे राहते तिथे तुझी मुलंही राहतील. पण तिने नकार देण्याचे कारण काय होते हे मला माहीत नाही. मी तिच्यासोबत खूप छान वेळ घालवत होती. आजपर्यंत तिने कोणाचीही तक्रार केली नव्हती. पण आता गेले काही दिवस तिच्या वागण्यात विचित्र झाल्याचं माझ्या लक्षात येत होतं. ती मला प्रत्येक वेळी एकच सांगायची की मॅडम, दिवसभरात तुमची ड्युटी पूर्ण करावी, रात्री घरीच राहावे. रात्री घरी काय होते ते मला समजत नव्हते. त्यामुळे तिने हे मला सांगितल्यावर मी खूप चिंताग्रस्त झाले. एक दिवस अचानक असं झालं की मी ड्युटीवर होते. एक नर्स माझ्याकडे आली आणि म्हणाली की एक बाई तुम्हाला भेटायला लांबून आल्या आहेत. मी विचारले की ती एक पेशंट आहे का, कारण यावेळी माझी ड्युटी इमर्जन्सीमध्ये होती. तर ती म्हणाली नाही, ती तुमच्या नातेवाईकांपैकी एक आहे. यावेळी माझे कोणते नातेवाईक मला भेटायला हॉस्पिटलमध्ये येऊ शकतात, या विचारात मी बाहेर पडले. मी बाहेर गेले तर समोर एक अनोळखी बाई उभी असलेली दिसली. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिले आणि विचारले, तू कोण आहेस आणि तुला मला का भेटायचे आहे? मग तिने विचारले, तुम्ही डॉक्टर मिताली आहेत का? मी म्हणाले, हो, मी डॉक्टर मिताली आहे. माझे म्हणणे ऐकून तिने अचानक मोबाईलचा कॅमेरा काढून माझा फोटो क्लिक केला आणि अचानक पळ काढला. मला काय झाले ते काही सेकंद समजले नाही आणि तोपर्यंत ती माझ्यापासून पळून गेली हे समजले. मी पटकन पळत सुटले. तिने माझा फोटो का काढला आणि ती कोण होती हे विचारण्यासाठी मी तिच्या मागे गेली, पण ती माझ्यापासून इतक्या वेगाने पळून गेली होती. मी काळजीत परत आली आणि विचार करू लागली, अरे देवा, हे माझ्यासोबत काय चालले आहे? ती बाई कोण होती आणि ती इथे का आली होती? का माहीत नाही, पण मला काहीतरी खूप चुकीचं वाटत होतं. जणू काही वाईट घडणार आहे. माझा 6वा सेन्स मला पुन्हा पुन्हा सांगत होता की कदाचित माझ्या आयुष्यात काहीतरी खूप चुकीचं घडणार आहे. मला माहीत होतं की मी माझ्या कुटुंबाकडे आणि माझ्या नवऱ्याकडे खूप दुर्लक्ष करत आहे, कारण रात्रीची ड्युटी खूप थकवणारी होती आणि मी सकाळी उशिरा उठायची. मी उठले तोपर्यंत माझा नवरा ऑफिसला निघून गेला असायचा आणि मला रात्री ड्युटीला जायचे असायचे. तोपर्यंत तो ऑफिसमधून येत नव्हता. आयुष्य विचित्र झाले होते. मी माझ्या पतीशी बरेच दिवस बोलू शकले नाही. हे लक्षात येताच मी ताबडतोब माझा मोबाईल काढला आणि माझ्या पतीला फोन करू लागले. निदान फोनवर तरी बोलावं असं मला वाटलं, पण माझा पती माझा फोन उचलत नव्हता. मग मी त्याच्या ऑफिसच्या नंबरवर फोन केला आणि त्याच्या सेक्रेटरीने मला सांगितलं की तो गेल्या अनेक दिवसांपासून ऑफिसला येत नाहीये. सेक्रेटरीचं बोलणं ऐकून मला धक्काच बसला. मला काही कळलं नाही, तो जातोय की नाही, ऑफिसला जावं की नाही. पण त्रासाची गोष्ट म्हणजे तो रोज ऑफिससाठी घरून निघायचा. मग तो असा कुठेही कसा जाऊ शकतो? दुसऱ्या दिवशी मला वाटलं की मी सुट्टी घेईन. हे घरी सांगितल्यावर सगळ्यांना खूप आनंद झाला. विशेषतः माझी मोलकरीण सुमित्रा, हिच्या चेहऱ्यावर खऱ्या आनंदाचे भाव दिसत होते. रात्रीचे जेवण करून मी मोकळी होते म्हणून फिरायला बाहेर पडले. बाहेर गेल्यावर मला दिसले की सुमित्रा फोनवर कोणाशी तरी बोलत होती आणि ती कोणाला तरी सांगत होती की मॅडम आज घरी आहेत. सुदैवाने आज माझा जीव वाचला, नाहीतर मी त्यांच्या वाट्याची शिक्षा भोगत मरून गेले असते. मी तिच्याकडे जवळ गेले तेव्हा तिने पटकन घाबरून फोन बंद केला आणि जेव्हा मी तिला विचारले की ती काय बोलत आहे तेव्हा ती म्हणाली की ती कोणाशीही बोलत नाही, ती फक्त मला मुलांच्या आरोग्याबद्दल विचारत होती. आता मला सुमित्राबद्दल शंका आली. एकतर ही काहीतरी खिचडी बनवत आहे किंवा ती माझ्यापासून काही मोठी गोष्ट लपवत आहे. कदाचित ती काही चुकीच्या कामात पडली असेल. मला वाटले की आज घरी राहून इथे काय होते ते पाहावे, पण माझ्या बाबतीत तसे झाले नाही आणि मला काही चुकीचे वाटले नाही. सर्वजण आरामात झोपले होते. माझ्या पतीला माझी सुट्टी ऐकून खूप आनंद झाला. तो म्हणू लागला की इतका वेळ झाला की आपल्याला एकत्र वेळ घालवायची संधी मिळाली नाही. मलाही वाटायला लागलं की तो अजूनही आनंदी आहे, की तो आनंदी असल्याचं नाटक करतोय. मी शोधलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत होते. हे शक्य आहे की मी घर सोडल्यानंतर त्याचे आणि माझ्या मोलकरणीचे काही प्रकरण होते, म्हणूनच ती मला घरी राहायला सांगते. मला एक मुलगी आणि एक मुलगा होता. मुलगी कॉलेजमध्ये शिकत होती. मुलगा लहान होता आणि तो शाळेत जात होता. या घरात आम्ही चौघेच होतो आणि इतक्या लोकांसाठी फक्त एक मोलकरीण पुरेशी आहे असे मला वाटले. त्यामुळेच सुमित्रा सोडून इतर कोणाला कामावर ठेवण्याचा विचार मी कधीच केला नाही आणि मी माझ्या घरच्यांना एकदा दोनदा विचारले की मी दुसरी मोलकरीण ठेवू का. तेव्हा सर्वांनी सुमित्राचे खूप कौतुक केले. तिच्याबरोबर जर काही अडचण नसेल तर काय गरज आहे दुसरी मोलकरीण ठेवण्याची. त्यामुळे मलाही दिलासा मिळाला होता. पण काही दिवसांपासून माझ्या लक्षात येत होतं की सुमित्रा आणि माझी मुलगी रिया एकमेकांसोबत अधिक प्रेमाने राहत होते. रिया नेहमी सुमित्राच्या आसपास असायची. कधी ती तिच्या कमरेभोवती हात ठेवून उभी असायची, कधी ती तिच्या गालाला हात लावायची. हे बघून मला खूप विचित्र वाटलं. ती सुमित्रावर एवढं प्रेम का करू लागली? रिया सुमित्राच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायची हेही मी पाहत होते. तिच्यावर प्रेम करण्याचा प्रयत्न करत होती.
पण सुमित्रा तिच्यापासून पळून जायची. बरं, तो दिवस मी अख्खा दिवस आणि रात्र घरातच घालवली. मी दवाखान्यातही गेली नाही की क्लिनिकमध्येही बसले नाही. माझी मुलगी रिया सुमित्राच्या खूप जवळ येण्याचा प्रयत्न करत होती. याशिवाय आता मला काहीच सामान्य वाटत नव्हते. पण मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले की कदाचित मी घरी राहत नाही, फक्त सुमित्रा असते. जर ती घरी असेल तर ती सुमित्रासोबत प्रेमात पडली असेल. मग काहीतरी वेगळंच होतं. मी घरी तपासले होते असे काही नव्हते. आता मला मनात वाटलं सुमित्राचं नाटक कधी संपेल माहीत नाही. असाच विचार करून मी माझ्या नित्यक्रमानुसार दुसऱ्या दिवशी पुन्हा माझी नाईट ड्युटी सुरू केली. ते फक्त 2 दिवस झाले होते. मी सकाळी लवकर उठले होते कारण मला संध्याकाळी एका मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीला जायचे होते. म्हणून तिच्यासाठी भेटवस्तू आणण्याचा विचार केला. असा विचार करत मी तिथल्या बाजारात गेले. मला एका जागी थांबावं लागलं कारण समोरच्या दृश्याने मला दगड बनवलं होतं. कारण माझा नवरा दवाखान्यात जात होता. त्याला दवाखान्यात जाण्याची काय गरज होती? तो पूर्णपणे बरा होता. त्याला कोणतीही अडचण नव्हती. मीही त्याच्या मागे हॉस्पिटलमध्ये गेले. मी त्याला एका खोलीत जाताना पाहिले. मी खिडकीतून आत डोकावून पाहिले तर तो एका महिलेला काही पैसे देत होता. त्या बाईची पाठ माझ्या दिशेने असल्याने मला ती ओळखता आली नाही. बाईंना पैसे देऊन हात हलवून माझा नवरा पटकन बाहेर गेला. त्यानंतर त्या बाईने कोणाला तरी हाक मारली आणि काही वेळाने आलेल्या बाईला पाहून मी डोळे मिचकावायला लागले. मी तिच्याकडे पाहत होते. ती स्त्री दुसरी कोणी नसून सुमित्रा होती. त्या बाईंनी सुमित्राला थोडे पैसे दिले. सुमित्रा तिचे आभार मानून तिथून निघून गेली. हे सर्व काय होते मला काहीच समजत नव्हते. माझ्या पतीने आधी त्या अनोळखी महिलेला पैसे दिले आणि नंतर त्या अनोळखी महिलेने माझ्या पतीने दिलेल्यातले काही पैसे सुमित्रा हिला दिले. शेवटी हे सर्व काय होते? आणि जेव्हा त्या महिलेने माझ्याकडे तोंड वळवले तेव्हा मी चक्रावून गेले. तिला मी कशी विसरणार होती? इतके दिवस उलटून गेले तरी तिचा चेहरा माझ्या मनात बसला होता. ही तीच बाई होती जिने त्या दिवशी माझा फोटो काढला होता आणि पळून गेली होती. हिचा माझा नवऱ्याशी काय संबंध? मला वाटतं मी फक्त जाऊन तिला विचारेन. पण मी ते करण्याआधीच दुसरा पुरुष त्या महिलेकडे आला आणि तिथून एकमेकांची हस्तांदोलन करत ती निघून गेली. हे सर्व बघून आता मला खात्री झाली होती की माझ्या विरोधात काहीतरी कट रचला जात आहे आणि माझा नवरा आणि माझी मोलकरीण सुमित्रा देखील त्यात सामील आहेत. मी निर्णय घेतला होता. आज मी त्या दोघांचा हात धरणार आहे. मी नाईट ड्युटीला निघू लागले तोपर्यंत माझा नवराही घरी आला होता आणि मला म्हणाला होता की मी पण तुझ्यासोबत निघतो. मला काही महत्त्वाच्या कामासाठी शहराबाहेर जायचं आहे. मला काळजी वाटत होती की तोही घराबाहेर राहिला तर मी त्याला पकडणार कसं. पण मग वाटलं आज नाही तर दुसऱ्या ठिकाणी मी सत्य जाणून राहीलच. हॉस्पिटलमध्ये राहूनही मी माझ्या त्या सर्वांचा विचार करत राहिले आणि माझ्या मनाचा स्फोट होऊ लागला. माझ्या डोक्यात प्रचंड वेदना होऊ लागल्या. माझी तब्येत बिघडलेली पाहून सर्जन डॉक्टर फेऱ्या मारायला आले तेव्हा ते म्हणाले, मला वाटतं तुला रात्रीची ड्युटी करता येणार नाही. तू घरी जा. डोक्यात दुखणं एवढं तीव्र होतं की मलाही वाटू लागलं की मी आता इथे राहू शकत नाही, नाहीतर माझी तब्येत आणखी बिघडेल. मी माझ्या जागी दुसऱ्या डॉक्टरला ड्युटी दिली आणि न सांगता घरी आले. आजच्या आधी मी कधीच इतक्या रात्री अचानक घरी आले नव्हते. दार बंद होता. त्यांना उठवण्यापेक्षा स्वतः चावीने दार उघडणे योग्य ठरेल असे मला वाटले. आत शिरताच माझ्या लक्षात आले की कदाचित माझे पती अजून घरी परतले नाहीत, कारण त्यांची गाडी तिथे नव्हती. मी माझ्या खोलीकडे निघणार होते तेवढ्यात अचानक मला किंचाळण्याचा आवाज आला. वरून आवाज येत होता. मी धावतच वर गेले तेव्हा माझ्या धाकट्या मुलीच्या खोलीतून ओरडण्याचा आवाज येत होता. मी पुढे जाऊन दार उघडू लागले. समोरचे दृश्य पाहून मी किंचाळू लागले, कारण ते दृश्यच माझे भान हरपणारे होते. माझी मुलगी माझ्या मोलकरणीला अमानुषपणे मारहाण करत असल्याचे मी पाहिले. काठीने आणि तिच्या किंचाळण्याचा आवाजही माझी मोलकरीण सुमित्राचाच होता. मी पटकन पुढे सरकले आणि तिला दूर केले आणि तीही मला पाहून अस्वस्थ झाली. मला पाहून सुमित्रा पटकन माझ्या जवळ आली आणि माझ्या मागे लपली. म्हणू लागली, म्हणूनच मी तुम्हाला सांगायची की तुम्ही नाईट शिफ्ट करू नका, कारण तुम्ही गेल्यावर माझ्यासोबतही तेच घडतं आणि ते आजपासून नाही तर अनेक दिवसांपासून होत आहे. मी माझ्या मुलीकडे रागाने बघितले आणि विचारले, तू सुमित्राला का मारते आहेस? तिने असे काय केले आहे की तू तिला एवढी मारहाण करत आहेस? मग माझी मुलगी पुढे आली आणि मला जोरात धक्का दिला. रिया म्हणू लागली, तू आमच्यात बोलू नकोस. आई आणि मुलगीमध्ये तू कोण आहेस? इथून निघून जा. तिची अवस्था विचित्र होत होती. मी रडलेल्या डोळ्यांनी माझ्या मुलीकडे पाहत होते. ती काय बोलत होती? मी म्हणाले, काय बोलते? मी तुझी आई आहे, ती तुझी आई नाही. ती शुद्धीतच नव्हती असे मला वाटत होते. दुसरीकडे सुमित्रा खूप घाबरली होती, तर दुसरीकडे रियाचीही प्रकृती बिघडत चालली होती. रागाच्या भरात तिने खोलीतील सामान इकडे तिकडे फेकण्यास सुरुवात केली. मला वाटले की ती स्वतःचे नुकसान करू शकते. मी सोबत आणलेल्या पिशवीतून पटकन स्लीपिंग इंजेक्शन काढले आणि रियाला दिले. ती आता पलंगावर शांत झोपली होती. या सगळ्या परिस्थितीने मी खूप अस्वस्थ झाले होते. सुमित्रा घाबरून बाजूला उभी होती. काय होतंय ते समजत नव्हतं. मी तिला विचारलं, हे सगळं काय आणि कधीपासून होतंय आणि तू मला का सांगितलं नाहीस? ती म्हणाली, तुम्ही माझ्याबरोबर चला, मी तुम्हाला सर्व काही सांगेन. मी माझ्या मुलीकडे बघत काळजीत पडले. तिला काय झाले असेल? ती मला ओळखायला का नकार देत आहे? सुमित्रा खोलीतून बाहेर आली आणि खाली पळाली.
जणू 1 मिनिट जरी ती इथे जास्त थांबली तर रिया तिला पुन्हा पकडेल. पण मी काळजीत पडले आणि खाली आले आणि ती म्हणू लागली की तुम्ही जे काही पाहिले आहे ते तुमच्यामुळे आहे. मी तुम्हाला किती वेळा सांगितले आहे की तुम्ही नाईट शिफ्ट करू नका आणि रात्री घरी राहायला हवं. पण तुम्ही काहीच ऐकायला तयार नव्हताच. तुम्हाला आठवतंय का की मागच्या वेळी तुम्ही मुलांसोबत बसून कधी त्यांच्यावर प्रेम केलं होतं किंवा त्यांच्या मनातून काही ऐकलं होतं? तिचे बोल ऐकून मी क्षणभर गप्प झाले. कारण ती खरं बोलत होती. मला लहानपणापासूनच डॉक्टर व्हायची आवड होती. त्यामुळेच माझा हा छंद मी खूप अडचणींनंतर पूर्ण केला. माझे पती खूप चांगले होते आणि माझ्या दुःखामुळे त्यांना माझ्या छंदाची चांगली माहिती होती. त्यामुळे लग्नानंतरही त्यांनी मला अभ्यास करण्यापासून रोखले नाही आणि मुले झाल्यावर त्यांनी मला नोकरीही करू दिली आणि सुरुवातीपासूनच माझी मुले नोकरांनी वाढवलेली. मीही माझ्या मुलांना वेळ देण्याचा भरपूर प्रयत्न केला. पण डॉक्टर असल्याने माझ्यावर खूप जबाबदाऱ्या होत्या आणि माझा बराचसा वेळ हॉस्पिटलमध्ये गेला. पण असे असूनही मी नेहमी माझ्या मुलांचे चांगले संगोपन करण्याचा प्रयत्न केला, जे माझी मुलगी सुमित्रा हिच्यावर उचलून धरत होती. माझ्या मुलांसोबत हे सर्व घडेल याची मी कल्पनाही केली नव्हती. पण त्या दिवशी माझ्या नवऱ्याचा त्या बाईला भेटण्याचा काय प्लॅन होता? माझा फोटो कुणी काढला होता आणि हे सर्व सुमित्राशिवाय कोणीही सांगू शकत नव्हते. मी लगेच तिला विचारले आणि ती म्हणाली, मॅडम तुम्ही माझे काहीही ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे तुमच्या मुलीची जी काही अवस्था असेल ती मी तुमच्या नवऱ्याला सांगायला हवी असे मला वाटले. त्याने डॉक्टरांशी बोलून त्यांच्या मुलीची संपूर्ण स्थिती सांगितली आणि डॉक्टरांना विनंती केली की त्यांनी आपल्या मुलीला कसे तरी बरे करावे. तुमच्या पतीला तुम्हाला संपूर्ण प्रकरण माहीत व्हावे आणि तुम्हाला त्याबद्दल अपराधी वाटेल असे वाटत नव्हते. ती महिला तीच मानसोपचार तज्ज्ञ होती. तुमच्या नवऱ्याने मानसोपचार तज्ज्ञांना हात जोडून विनंती केली होती की माझ्या पत्नीला याबाबत काही कळू नये. ती देखील एक डॉक्टर असून रात्रंदिवस लोकांची सेवा करते. माझ्या पत्नीला हे सर्व करण्याआधी माझी मुलगी बरी व्हावी अशी त्यांची इच्छा होती. त्या डॉक्टरने तुमच्या हॉस्पिटलचा पत्ता घेतला होता आणि त्या दिवशीही तुमचा नवरा डॉक्टरांना तिची फी भरत होता. मी डॉक्टरांना मदत करत होते. जेव्हाही त्यांनी मला त्यांच्या दवाखान्यात बोलावले तेव्हा मी जायचे आणि ती मला तुमच्या मुलीबद्दल प्रश्नांची उत्तरे द्यायची. म्हणून त्या दिवशी तिने मला थोडे पैसे दिले. त्या दिवशी तुम्ही डॉक्टरांना पाहिले असेल. मला सांगितले की मी तुमच्या मालकिणीचे काही फोटो काढले आहेत. मी काळजीत पडले आणि मी डॉक्टरांना विचारले की तुम्ही मालकिणीचे फोटो का काढले आहेत? तेव्हा ती डॉक्टर म्हणू लागली, हे करून मी तुझ्या मालकिणीच्या मनात संशय निर्माण करत होती. आता तिला संशय आला आहे. त्यामुळे आता ती तिच्या घराकडे लक्ष देईल आणि मुलांकडेही लक्ष देईल. तिला वाटेल की तिच्या घरात नक्कीच कुठली तरी खिचडी शिजत आहे आणि ती तिच्या घराकडे लक्ष देऊ लागेल. मी तुझ्या मालकिणीला सर्व काही सांगू शकत नाही कारण तुझ्या मालकाने मला काहीही सांगण्यास नकार दिला आहे. पण हे करून शंका आली की ती तिच्या मुलांकडे थोडे लक्ष देईल. सुमित्राचे सर्व बोलणे ऐकून मला सर्व काही समजले. मी शरमेने माझे डोके झुकवले होते. माझी आवड जोपासताना मी माझ्या मुलांसाठी आणि माझ्या कुटुंबासाठी माझा जीव देत होते. मी त्याकडे दुर्लक्ष करत होते. मला 2 मुले होती आणि ते कसे मोठे झाले याची मला कल्पना नव्हती. माझी मुलगी सुरुवातीपासूनच एक आत्ममग्न व्यक्ती होती आणि मी तिच्याकडे जे लक्ष देण्यास पात्र आहे ते कधीच दिले नाही. पण याचा परिणाम तिच्यावर होऊ शकतो हे मला फारसे माहीत नव्हते. त्या क्षणी मला कळाले की आम्ही पालक आहोत. आपल्या करिअरचे इतके वेडे नसावे की आपण आपल्या मुलांकडे दुर्लक्ष करू. माझ्या नवऱ्याने माझ्यावर खूप प्रेम केले. त्यामुळे मी पश्चातापाच्या आगीत जळू नये असे त्याला वाटत होते. म्हणूनच त्याला हे संपूर्ण प्रकरण स्वतः हाताळायचे होते. पण मला आता समजले होते की कदाचित त्या डॉक्टरांशिवाय मलाही माझी भूमिका करावी लागेल. घरी मुलांना वेळ देता यावा म्हणून मी काही काळ रजा घेतली आणि आम्ही सर्वांनी मिळून माझ्या धाकट्या मुलीची काळजी घेतली. आणि मी सुद्धा दिवसाच्या ड्युटीवर रुजू झाली. सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत. जेणेकरून मी माझ्या मुलांना थोडा वेळ देऊ शकेल. कारण आईचा वेळ हा मुलांसाठी खूप महत्त्वाचा असतो हे मला आता समजले आहे. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि होय, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.